जय सद्गुरू. मनुष्य जीवनाला एक विचार नक्की पडलेला असतो, तो म्हणजे त्याच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्तीचा त्याच्याबद्दल असलेला स्वभाव व विचार नेमका आहे तर आहे कसा. आणि ह्या स्वभावाबद्दलचा विचार त्याला नेहमी गोत्यात टाकत असतो. मग समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हा ओळखावा तर कसा. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि त्याचा स्वभाव हा आपल्यासाठी कधी फायदेशीर ठरतो तर कधी नुकसानकारक. मग या स्वभावाचं गूढ मंत्र शोधायचं तर कसं. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रत्येक तुमच्या कार्यात मदत करत असेल तर तुम्हाला असं वाटत जातं की तो तुमच्यासाठी चांगला आहे व त्याचा स्वभावही तुम्हाला त्या गोष्टीसाठी आवडू लागतो. पण वाईट कामांमध्येही आपली मदत करणारा कधी आपला हितेच्छू असू शकेल का, याचा विचार आपण नाही करत. जर समोरचा व्यक्ती तुमच्या वाईट कर्मांमध्येही तुम्हाला साथ देतोय आणि तरीही तुम्हाला त्या गोष्टीत पुढे ढकलतोय, याचा अर्थ त्याच्या मनात कपट असू शकतं. म्हणजेच त्याचा स्वभाव तुमच्यासाठी वाईट आहे. आणि जो व्यक्ती तुम्ही वाईट कर्म करताय हे त्याला समजल्यावर तुम्हाला विरोध करतो, त्याला तुम्ही त्याचा स्वभाव हा तुमच्यासाठी वाईट आहे असं मानून बसतात. पण ते चुकीचं असतं. मनुष्याला हेच समजत नाही की समोरचा जर आपल्या वाईट कर्मांसाठी आपल्याला थांबवत आहे म्हणजे तो आपल्या चांगल्यासाठी त्याचं कार्य करतोय आणि तो व्यक्ती आपल्यासाठी चांगला आहे आणि आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीचे महत्त्व आपण जास्त ठेवायला हवे. मग स्वभावाची पारख ह्याच गोष्टींवरून करायला हवी की तुमच्या संकटात आणि तुमच्या चांगल्या दिवसातही जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो तो तुमच्यासाठी चांगला स्वभावाचा माणूस, आणि जो तुमच्या संकटात तुमचे पाय ओढतोच पण तुमच्या चांगल्या काळातही तुम्ही जे वाईट कर्म करत असाल त्यांना तो पुढे ढकलतो, तो तुमच्यासाठी खराब स्वभावाचा माणूस. हे आयुष्यभर आपण लक्षात ठेवायला हवं. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर.